एका गावात एक प्रेमळ आजी राहत होती. तिचं नाव होतं रुक्मिणी आजी. तिला तिच्या लेकीची खूप आठवण येत होती. तिला तिच्याकडे जायचं होतं, पण जाणार कसं असा विचार करत ती बसली होती. तेवढ्यात तिला समोर अंगणात एक मोठा गोल भोपळा दिसला. तिने विचार केला, मी ह्यात बसूनच जाते, आणि भोपळा पोकळ करायला सुरुवात केली. बघता बघता भोपळा पोकळ झाला आणि आजी त्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. असं म्हणता म्हणता आजी जंगलात गेली आणि तशी मोठी गर्जना झाली. एक मोठा वाघ आजीच्या समोर आला आणि म्हणाला, हे काय आहे? कदाचित खायला काही असेल. तेव्हा आजी शांतपणे म्हणाली, अरे मी तर एक भोपळा आहे, तू मला काय खाणार? तेव्हा वाघानेही विचार केला आणि तिथून निघून गेला. तेव्हा आजी परत हळूहळू भोपळ्यामध्ये पुढे चालायला निघाली. तेव्हा एक चतुर कोल्हा येऊन म्हणाला, हे का एखादा मऊ मऊ मांस आहे वाटतं. आजी त्याला हुशारीने म्हणाली, अरे मी एक भोपळा आहे, तिखट मसालेदार, ज्याच्याने तुला झोंबेल, तुझं तोंड भाजेल. आणि त्याला तसं भासलं देखील. तेव्हा कोल्हा तिथून पळून गेला आणि शेवटी आजी आणि तिचा भोपळा गावात येऊन पोचला. आजीने तिचा भोपळा बरोबर आपल्या लेकीच्या झोपडीपाशी थांबवला. आजी भोपळ्यातून बाहेर आली. दार उघडून लेकीने आजीला घट्ट मिठी मारली. दोघींनी मस्त गप्पा मारत भोपळ्याची भाजी केली आणि त्याची मेजवानी केली.